आज जी सुविधा आपण चालू करतोय त्याच्यापूर्वी आपल्याला सांगणं आवश्यक आहे की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2025 ते आज तागायत आणि मागील 3 महिन्यामध्ये डॉक्टर मोराळे साहेब इथून आल्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये महात्मा फुले योजनेमध्ये आपण क्रमांक 1 ला गेलेलो आहोत. क्रमांक 1 सगळ्या जिल्ह्यातले सर्वाधिक जास्त ऑपरेशन्स हे आपल्या इथं झालेले आहेत, आष्टीमध्ये झालेले. तुम्हाला सगळ्या प्रमुख लोकांना मी याच्यासाठी बोलवलोय आज या ठिकाणी की त्यांनी आता जे सांगितलं की 7-8 प्रकारचे हर्निया असो, त्याच्यानंतर माझं तर आता सूचना राहील मोराळे साहेबांना, प्रफुल्ल भाऊला आणि गणेश दळवींना की तुम्ही एक काम करा, व्यवस्थित ड्राफ्ट करा आणि सचिनला माझी विनंती आहे की हे जे 7-8 प्रकारचे ऑपरेशन्स आपण करतोय याचे आष्टीला जाहिरात लावा, कड्याला लावा, धानोऱ्याला लावा आणि तिकडे दौला वडगावला सुद्धा लावून टाका. म्हणजे मोठाले आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आमचे बोर्ड जे लावता ना तुम्ही अमुक अमुक असे झाले शुभेच्छुक खाली तुमचा फोटो, तर माझं म्हणणं असं आहे की बाबा शुभेच्छुक म्हणून तुमचा फोटो टाका, आमचा टाकू वाटलं तर टाका, नाही तर नका टाकू. परंतु दवाखाना ते आपल्या इथं खरडगाव फाट्यावर एक लागला पाहिजे. आपण वळतो साधारणतः लोणी जिल्हा परिषद गटामध्ये जायचं म्हणलं तर आपल्याला धानोऱ्याच्या आणि धानोऱ्याच्या संतोषी माता मंदिरापासून तुम्ही आमचे जे बोर्ड लावता, आमचे अभिनंदनाचे, आभाराचे वगैरे वगैरे, त्याच्याऐवजी माझं म्हणणं आहे की तुमचा फोटो टाकून एक बोर्ड लावायला काय हरकत आहे. कोणता बोर्ड लावा की हे ऑपरेशन इथे तुम्हाला कमीत कमी नाही 0 पैशामध्ये या ठिकाणी होतील. काय हरकत आहे. सर्वाधिक जास्त लोकांचा ऑपरेशनवरती, मेडिकलवरती खर्च होतोय, याची जाणीव तुम्हाला आहे का? कारण आम्ही आता इथं भंगे साहेब बसलेले आहेत, त्यांनाही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, याही वेळेस आपण क्रमांक 1 लाच राहिलो आणि आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, तर साहेबांकडं पण आपण नंबर 1 लाच राहतो. कशामध्ये 1 नंबर, बाकीचं नाही काही. मुख्यमंत्री आणि आता काही दिवसाच्या नंतर आपण वेळ मागितलेली त्यांनी दिली. आता या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यामध्ये आपण ओमप्रकाश शेटे साहेबांना सुद्धा या ठिकाणी बोलवतो. म्हणजे आयुष्यमान भारतच्या बाबतीमध्ये सर्वाधिक, ते तर काय म्हणतात रोज 100 पेशंट पाठवून, म्हणजे लोकांचा जो पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खाजगी दवाखान्यामध्ये जातोय, याला कुठंतरी आळा घालण्याची आवश्यकता आहे. आणि मी पाठीमागं काय झालं काय नाही याच्यावरती आता फारशी चर्चा करत नाही, परंतु मोराळे साहेब आणण्याच्या पूर्वी इथं OPD 0वर गेली. OPD किती? 0वर. आलं पेशंट की जाऊ द्या नगरवर, आलं पेशंट की जाऊ द्या नगरवर. मग आता इथले दवाखान्यातला जो स्टाफ आहे, आलं पेशंट की जाऊ द्या नगरला म्हणल्यावर तुम्हाला काय कशासाठी, आता मी तो शब्द वापरत नाही, माय मावले माझ्या इथं शेजारी बसलेले आहे, त्यांच्या देखता चुकीचा शब्द माझ्याकडनं जाऊ नये, पण मनामध्ये राग येतो की बाबा एवढा आपल्याला दवाखाना सरकारने करून दिला आहे, तुम्हाला पोस्टिंग दिल्या आहे, तुम्ही सर्वजण जबाबदारीने इथं काम करता, मग आलेलं पेशंट ढकलायचं जर काम असेल तर मग कशासाठी हे करायचं, काय कारण. त्यामुळं आता OPD मी विचारलं साहेबांना, तर मोराळे साहेब म्हणले की 250 वरती माझी OPD आता गेलेली आहे. तर तुम्ही आता सगळे प्रमुख लोक आहेत, मी गणेशला काल सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.